ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर शहरातील रुबी स्टार हॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 13 ते 27 दरम्यान 15 दिवसांच्या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरादरम्यान असंख्य नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या। तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली, तसेच आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात आले। याबाबत माध्यमांशी बोलताना डॉक्टर धनंजय चौधरी यांनी सांगितले की या आरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांना लाभ झाला असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर धनराज चौधरी, CEO रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर। माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 13 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत 15 दिवस पूर्ण विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे, ज्याच्यामध्ये तुमचे हार्टचे पेशंट, मेडिसिनचे पेशंट, ऑप्थॅमचे पेशंट, म्हणजे ओव्हरऑल सर्व सर्जरी आणि क्रिटिकल केअर हे सर्व पेशंट आपण तपासतो आहे। मोफत आरोग्य तपासणी याच्यामध्ये जवळपास रोजचे 200 पेशंटची OPD होते। पेशंट जवळपास 125 पेशंट आज रोजी हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। आतापर्यंत 95 पेशंट आपण डिस्चार्ज केलेला आहे 5 दिवसामध्ये, मागच्या 5 दिवसामध्ये। आतापर्यंत जवळपास 35 आपण ऑप्थॅमच्या सर्जरीज केलेल्या आहेत, विनामूल्य केलेल्या आहेत। जे क्रिटिकल डिसीज होते त्याच्यात गायनेकचे काही पेशंट आहेत, जनरल सर्जरी आहे, ऑर्थोपेडिक सर्जरी आहे, इम्प्लांट रिमूव्हल वगैरे, ते बहुतेक सर्व लोकांचा आपण मोफत शस्त्रक्रिया करून त्यांनी घरी पाठवलेली। रुग्णाची चहा, नाश्ता, 2 वेळेचं जेवण, सर्व सुविधा हॉस्पिटलला पुरवल्या जातात। जामनेर तालुक्यातल्या बहुतांश लोकांनी शिबिराचा लाभ घेतला आहे। आजही रोज 200 पेशंट OPDला येत आहेत, त्याच्यातले रोजचे 15-20 पेशंट रोज ॲडमिट होत आहेत, रोज 20 पेशंट डिस्चार्ज होत आहेत। मागील 15 दिवसांमधला हा जो या ठिकाणी चाललेला आरोग्य अभियान आहे, याच्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, नंतर तुमचं प्रधानमंत्री आरोग्य जनकल्याण योजना, त्या हिशोबाने सर्व गोष्टींमध्ये कुठल्याही रुग्णाला कुठलाही त्रास न होता सर्व सुविधा माफक दरात म्हणजे विनामूल्यच दिल्या जात आहेत त्या हिशोबाने। त्यानंतर पेशंटांची योग्य ती काळजी, म्हणजे वॉर्डमध्ये ॲडमिट असताना त्यांना कूलर, ICUमध्ये सर्व गोष्टींची काळजी। डॉक्टर प्रफुल्ल काबरा सर आहेत, MD मेडिसिन, 24 तास हॉस्पिटलला सेवा देत आहेत। डॉक्टर अन्सारी सर यांनी आतापर्यंत जवळपास 250 ते 200 2D इको केलेले आहेत। 9 ते 10 पेशंटची अँजिओप्लास्टी हॉस्पिटलला झालेली आहे। ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्याच्यात 6 पेशंटची जॉईंट रिप्लेसमेंट जाते, त्याच्यात THR, TKR अशा मोठ्या सर्जरी विनामूल्य हॉस्पिटलमध्ये केल्या जात आहेत। थोडाफार निधी जेवढा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी नेतो एवढ्याच निधीमध्ये हॉस्पिटल त्यांची सर्जरी करून त्यांना विनामूल्य घरी पाठवत आहे। आत्तापर्यंतचा 15 दिवसाचा जो प्रवास झालेला आहे यामध्ये लोक खूप समाधानी आहेत आणि लोकांची इच्छा आहे की दरवर्षी असं एक आरोग्य अभियान हॉस्पिटलने राबवावं। ज्या हॉस्पिटलला ह्या सुविधा आहेत त्या तालुक्यातल्या लोकांनाच माहीत नव्हत्या। हळूहळू या अनुषंगाने त्या सर्व सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे। आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांचं पूर्ण महाराष्ट्रभर जे आरोग्य सेवेचं काम आहे तोच आम्ही वसा या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतो। आता ॲडमिट किती पेशंट? आता हॉस्पिटलला 125 पेशंट ॲडमिट आहेत। आज जवळपास आतापर्यंत 16 पेशंट ॲडमिट होण्यासाठी लाईनीत बसलेले आहेत। पुढचे पेशंट डिस्चार्ज झाले की त्यांचं लवकरच काम चालू।